कोकण पदवीधरचा उमेदवार मनसेनं जाहीर केल्यानं नाराजी. अभिजित पानसेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महायुतीत तणाव. जळगाव हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपीच्या संपर्कात मंत्र्याचा पीए. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा खडसेंचा आरोप. आरोपीचा सीडीआर तपासण्याची मागणी. ब्रह्मदेव आला तरी लोकसभेचा निकाल सांगता येणार नाही, अजितदादांचं वक्तव्य. ब्रह्मदेव नव्हे तर मतदान करणारी जनता सत्ताधाऱ्यांना तडीपार करेल. विरोधक नेत्यांचं अजितदादांना उत्तर. भुजबळ नेहमीच भाजपला डिवचत असतात. भुजबळांना आवरलं पाहिजे. लहान कार्यकर्ता असलो तरी नेहमी भुजबळांचं काय ऐकून घ्यायचं. निलेश राणेंचा छगन भुजबळांवर निशाणा. पहिल्या 2 महिन्यातच कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती. लिकेज दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आदेश. बिल्डरच्या मुलासोबत पार्टी करणाऱ्यांमध्ये आमदाराचा मुलगा. पुणे हिट अँड रन प्रकरणात नाना पटोलेंचा सनसनाटी आरोप. विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल बापलेखाला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी. ड्रायव्हरचा फोन आणि सीसीटीव्हीचा तपास पोलीस करणार. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बेल देण्याचं काम गृहमंत्री करतायत का? देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. नाना पटोलेंची मागणी. पुणे हिट अँड रन प्रकरणी त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी. डॉक्टर पल्लवी सापळेंनी ससून प्रशासनाची केली चौकशी. ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळेंशी चर्चा करून अहवाल तयार होणार. धंगेकरांचे आरोप. विशिष्ट हेतूनं वसुलीसाठी धंगेकर आरोप करतात. संजय शिरसाठ यांचा रवींद्र धंगेकरांवर हल्लाबोल. उपमुख्यमंत्री अजित पवार चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता. सरंडेश्वर कारखाना प्रकरणी एसीबी चौकशी होणार. जितेंद्र आव्हाडांचं कळव्यातलं ऑफिस बेकायदा. आनंद परांजपेंचा आरोप. तर बेकायदा बांधकाम असेल तर कारवाई करा. आव्हाडांचं आव्हान. पुणे विद्यापीठात विद्यार्थ्याकडे सापडला 700 ग्राम गांजा. धंगेकर आणि सुषमा धारेंनी कुलगुरूंना विचारला जाब. 2 दिवसात कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा. अकोल्यामध्ये बियाण्यांसाठी शेतकरी आक्रमक. उदय टॉकीज परिसरामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धनंजय मुंडे परदेशात. उकाड्यामुळे प्रचारादरम्यान राहुल गांधींनी भर सभेत डोक्यावर ओतलं पाणी. डोक्यावर पाणी ओतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ससूनमध्ये चौकशी समितीचा बिर्याणीवर ताव. समितीनं ब्लू नाईलची बिर्याणी चाखल्याची माहिती. बिर्याणीच्या पिशव्या डीन विनायक काळेंच्या केबिनमध्ये. शेतकऱ्यांच्या टाळूवर लोणी खाणारं सरकार. शेतकऱ्यांना कुठलीही मदत न करण्याची सरकारची भूमिका. विजय वडेट्टीवार यांचं सरकारवर हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तडाख्यानं गाठला विक्रमी उच्चांक. शहराचं तापमान 44 अंशांवर. शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये दिवसाला 3000 उष्माघाताचे रुग्ण. मुंबईमध्ये पुढील 24 तासात पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता. कथित दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणी के कविता यांच्या जामिनासंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं ठेवला राखून. न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांनी निकाल ठेवला राखून. वाशिमच्या कारंजामध्ये हम दो हमारे दो सिनेमाविरोधात आंदोलन. सिनेमाविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मुस्लिम बांधव आक्रमक. सिनेमावर बंदी घालण्याची मागणी. अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये केवळ 16 बॉटल रक्त उपलब्ध. रक्तदान शिबिरांमध्ये घट झाल्यानं जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा. उजनी धरणाची पाणी पातळी निचांकी पातळीवर. 44 वर्षांच्या इतिहासात पाणी पातळीचा निचांक. दुष्काळाच्या झळा जाणवण्याची शक्यता. चिपळूणमध्ये वीज चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. 13,34,000 रुपयांची वीज चोरी. चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून धक्का. अंतरिम जामीन 7 दिवस वाढवण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार. अमरावतीमध्ये शालेय अभ्यासक्रमातील मनुस्मृती श्लोकांना काँग्रेसचा विरोध. अभ्यासक्रमातून श्लोक हटवण्याची मागणी. काँग्रेस अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पिंपरीमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई. बनावट कागदपत्रांसह 5 बांगलादेशी नागरिकांना अटक. मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे सक्त निर्देश.
अहमदनगरमध्ये डुप्लिकेट गुटख्याच्या कारखान्यावर कारवाई. श्रीरामपूर MIDC मध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गुटखा निर्मितीच्या साहित्यासह 3 लाखांचा गुटखा जप्त. मविया सरकार असतं तर कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झालं असतं. भ्रष्ट राजवटीनं आमचं सरकार पाडल्यावर कामाचा वेग कमी केला. कोस्टल रोडच्या बांधकामावरून आदित्य ठाकरेंची युती सरकारवर टीका. स्वतःला ईश्वर समजणाऱ्या राऊतांनी खरगेंवर लेख लिहावा. काँग्रेस अध्यक्ष खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणू लागलेत. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांवर हल्लाबोल. स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी विभव कुमारला दिलासा नाहीच. विभव कुमारला 3 दिवसांची पोलीस कोठडी. दिल्ली पोलिसांनी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची केली होती मागणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावच्या दौऱ्यावर. 31 मे पर्यंत मुख्यमंत्री सहकुटुंब दरेगावात मुक्कामी. देवेंद्र फडणवीस उद्या वाराणसी दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात. 1 जूनला वाराणसीमध्ये होणाऱ्या मतदानासाठी फडणवीसांचा प्रचार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.